25 डिसेंबर 1927 हा दिवस 2500 वर्षांच्या अन्यायाचे कर्दनकाळ ठरला। हा दिवस हिंदुस्थानातील स्त्रियांच्या पायातील बेड्या तसेच अस्पृश्यासारख्या मानव कल्पनेतील तुच्छ विचारांचा संहार करणारा रौद्र दिवस ठरला। हा दिवस स्त्रिया आणि समाजातील त्याकाळी वंचित मानल्या जाणाऱ्या घटकांनी हर्ष उल्हासाने साजरा करावा, कारण या दिवसाचे महत्त्व प्रत्येक भारतीयासाठी दिवाळीपेक्षा कमी नाही। जिथे शिवछत्रपतींनी 18 पगड जाती धर्मांना घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले, त्याच रायगड जिल्ह्याच्या पावनभूमीत महाड येथे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन करून भारतीय समाजाला एक क्रांतिकारक संदेश दिला। मनुस्मृती हा एक असा प्राचीन धर्मग्रंथ होता ज्यामध्ये समाजाची रचना जन्मावर आधारित जातीव्यवस्थेनुसार मांडलेली होती। या ग्रंथात ब्राह्मणांना श्रेष्ठ स्थान देण्यात आले होते आणि सृष्टीच्या समानतेला वगळून शूद्र व अतिशूद्र असा भेदभाव निर्माण करून समाजातील अशा घटकांना शिक्षण, संपत्ती आणि मानवी सन्मानापासून वंचित ठेवले होते। तसेच स्त्रियांना स्वतंत्र अस्तित्व नाकारून त्यांना पुरुषांच्या अधीन मानले गेले होते। अशा अमानवी आणि अन्यायकारक विचारसरणीला डॉक्टर आंबेडकरांनी ठाम विरोध केला। महाड येथील चौदार तळे सत्याग्रहानंतर दलित समाजावर झालेल्या अत्याचारांनी बाबासाहेबांना स्पष्टपणे जाणवले की सामाजिक अन्याय हा केवळ कृतीत नाही, तर त्यामागील विचारधारांमध्ये आहे। मनुस्मृती हीच या अन्यायाची वैचारिक मुळे असल्याने तिचे दहन करणे आवश्यक आहे, असे त्यांनी ठरवले। मनुस्मृती दहन हे केवळ एका ग्रंथाचे दहन नव्हते, तर गुलामगिरी, विषमता आणि अन्यायकारक परंपरांविरुद्ध केलेले प्रतिकात्मक आंदोलन होते। या घटनेने भारतीय सामाजिक चळवळीला नवी दिशा दिली। समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्ये समाजाच्या केंद्रस्थानी असली पाहिजेत, हा संदेश बाबासाहेबांनी या कृतीतून दिला। मनुस्मृती दहनामुळे भारतीय स्त्रिया आणि दलित समाजात आत्मसन्मान, जागृती तथा संघर्षाची नवी चेतना निर्माण झाली। अशा प्रकारे मनुस्मृती दहन हा भारतीय सामाजिक क्रांतीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे। तो मानवतेस विरोध करणाऱ्या कोणत्याही विचारसरणीविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा देतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे कृत्य आजही सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्यांना मार्गदर्शक ठरते। बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्याबद्दल पूर्णपणे निर्मळ भावनेने जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला हे नक्की समजेल, बाबासाहेब हे केवळ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार नाही, तर संपूर्ण मानव कल्याणासाठी लढणारे मानवतेचे शिल्पकार आहेत। जर तुम्हाला या महामानवाच्या कार्याबद्दल मनापासून आदर असेल तर त्यांच्या या कल्याणकारी कामाच्या सन्मानार्थ जातीचा चष्मा काढून कमेंटमध्ये स्वाभिमानाचा कडक जय भीम अवश्य लिहा। चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तरी चालेल, पण महामानवाचे हे कार्य देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।